नमस्कार मित्रांनो, आज टाइप्स ऑफ कंट्रोल चार्ट्स आणि त्याचे प्रॉब्लेम पाहणार आहोत आपण. तर बघा मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हेरिएबल आणि ऍट्रिब्यूट मेजरमेंट बघितलं. तर आता आपल्याला कंट्रोल चार्ट्स बघायचे. तर कंट्रोल चार्ट्स मध्ये दोन टाइप्स मध्ये चार्ट्स असते मित्रांनो. एक व्हेरिएबल मेजरमेंट मध्ये आणि एक ऍट्रिब्यूट मेजरमेंट. तर व्हेरिएबल मेजरमेंट मध्ये आपल्याला कोणतं चार्ट शिकायचं आहे? एक्स बार आर चार्ट असतो आणि एक एक्स बार सिग्मा चार्ट असतो. त्यातला आपल्याला एक्स बार आर चार्ट शिकायचा आहे. नंतर ऍट्रिब्यूट मध्ये पी चार्ट आणि सी चार्ट हा असतो. हा आपल्याला शिकायचा आहे मित्रांनो. टाइप्स ऑफ कंट्रोल चार्ट 2 मार्काला आलं तर एवढं लिहायचं मित्रांनो. आता बघा मित्रांनो, प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम मध्येच तुम्हाला प्रोसिजर समजून जाईल. व्यवस्थित फक्त कॅल्क्युलेटर व्हिडिओ बघताना कॅल्क्युलेटर घेऊन बसायचं. हे पहा मित्रांनो, 8 सॅम्पल्स ऑफ साइज 8 सॅम्पल्स ऑफ साइज 5 each having been each have been collected with the following observations. हा 8 ऑब्झर्वेशन दिलेले, एक्स बार दिलेले, आर दिलेले. एक्स बार म्हणजे ऍव्हरेज, आर म्हणजे रेंज. तर सगळ्यात पहिली स्टेप असते मित्रांनो आपली ग्रँड ऍव्हरेज काढायची. ग्रँड ऍव्हरेज ग्रँड ऍव्हरेज म्हणजे ऍव्हरेजचा ऍव्हरेज म्हणजे एक्स डबल बार. एक्स डबल बार ग्रँड ऍव्हरेज एक्स डबल बार. तर हे काय असतं? समिशन ऑफ एक्स बार अपॉन एन. समिशन ऑफ एक्स बार म्हणजे या सगळ्यांची बेरीज करायची मित्रांनो. एका पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये मी लिहितोय इथं. लिहिलं नाही तरी तुम्ही टेबल काढून टेबल मध्ये लास्टला बेरीज दाखवली तरी चालते. करा बेरीज फास्ट या सगळ्यांची. 1.995 plus 2.004 plus 1.999 divided by 8. टोटल 8 आहे तर डिवाइडेड बाय 8. एक्स डबल बार किती येतं बघा. आज सांगा. एक्स डबल बार किती येतं मित्रांनो? 16 डिवाइडेड बाय 2 येतं का? 16 डिवाइडेड बाय 2, सॉरी 16 डिवाइडेड बाय 8, 2 येतं का मित्रांनो? 2. एक्स डबल बार किती आलं? 2. नंतर आर बार काढायचं. आर बार काढायसाठी आर बार म्हणजे ऍव्हरेज ऑफ रेंज. ऍव्हरेज ऑफ रेंज आर बार. आर बारचा फॉर्म्युला आहे समिशन ऑफ आर अपॉन एन. समिशन ऑफ आर अपॉन एन या सगळ्यांची बेरीज करायची. 0.027 प्लस 0.011 प्लस 0.017 प्लस 0.009 प्लस 0.014 प्लस 0.020 प्लस 0.024 प्लस 0.018 किती येतं सांगा? भागिले 8. हे किती येतं? 0.175 येतं का? 0.14 वरची बेरीज येते. 0.14 भागिले 8 किती येतं मित्रांनो? हे 0.0175. 175. हा एक्स बार आलं, आर बार आलं. आता बघा मित्रांनो, नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप काय? नेक्स्ट स्टेप आहे तुमची कंट्रोल लिमिट्स. कंट्रोल लिमिट ऑफ एक्स बार चार्ट. कंट्रोल लिमिट ऑफ एक्स बार चार्ट. कंट्रोल लिमिट ऑफ एक्स बार चार्ट. मग पहिले युसीएल म्हणजे अप्पर कंट्रोल लिमिट. युसीएल म्हणजे काय? अप्पर कंट्रोल लिमिट. हा तर काय असतो याचा फॉर्म्युला? बघा, याचा फॉर्म्युला लिहायचा आपल्याला. एक्स युसीएल ऑफ एक्स बार ए टू हा एक्स डबल बार प्लस ए टू इंटू आर बार. एक्स डबल बार प्लस ए टू इंटू
आर बार. बघा मित्रांनो, आपल्याला एक्स डबल बार माहिती आहे. एक्स डबल बार किती आहे? 2 प्लस A2 किती आहे? A2 ची व्हॅल्यू दिलेली असते मित्रांनो. A2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.577. 0.577. तर 0.577 इंटू आर बार आपल्याकडे आहे. आर बार किती आहे? 0.0175. किती येतं मित्रांनो हे? 2.01 केलं. 2.01. 2.01. नंतर लोअर कंट्रोल लिमिट. लोअर कंट्रोल लिमिटचा फॉर्म्युला काय? एक्स डबल बार. फक्त मध्ये मायनस आहे. बाकी तेच. A2 इंटू आर बार. तर 2 मायनस 0.577 इंटू 0.0175. किती येतं हे? 1.98. 1.989. हा. बघा मित्रांनो, आता कंट्रोल लिमिट ऑफ आर बार. कंट्रोल लिमिट ऑफ आर बार. कंट्रोल लिमिट ऑफ आर बार. तर UCL अप्पर कंट्रोल लिमिट D4 इंटू आर बार. D4 इंटू आर बार. LCL लोअर कंट्रोल लिमिट D3 इंटू आर बार. बघा D3 किती आहे? 0. D4 किती आहे? 2.11. 2.11. 114 आहे ना? 2.114 इंटू आर बार किती आहे? 0.0175. आणि हे 0 इंटू 0.0175. हे इन 0. वरचं किती येईल? 0. हा 0.0369 म्हणजे 37 घेतलं तरी चालतं. लक्षात. हे झालं तुमचं प्रॉब्लेमचं पूर्ण हे मॅथ. आता डायग्राम काढायचे, चार्ट काढायचे. बघा मित्रांनो, कंट्रोल चार्ट कसा काढायचा हा बघणार आहोत आपण. लक्ष द्या. आता काय करायचं माहिती का मित्रांनो, वाय ऍक्सिस वर नंबर घ्यायचे, ते घेतले आपण. 1 2 3 4 5 6 7. सॉरी, एक्स ऍक्सिस वर 1 2 3 4 5 6 7 8. किती आपले डेज? सिरियल नंबर किती आहेत आपले? 8. तर 8 पर्यंत घेऊ आपण. सिरियल नंबर हे 8 पर्यंत. तर 8 पर्यंत सिरियल नंबरनी घेतलं तर बघा मित्रांनो, आता आता काय करायचं? नंतर इकडे बघा, इकडे काय करायचं? आपले जे एक्स बारच्या व्हॅल्यूज आहे, एक्स बारच्या व्हॅल्यूज किती आहे मित्रांनो आपले? एक्स बारच्या व्हॅल्यूज तुम्ही प्रॉब्लेम मध्ये बघू शकता. 2.008, 1.998, 1.993, 2.002, 2.001. सगळ्या 1 to 3 च्या रेंज मध्ये. सगळ्या कुठे? 1 to 3 च्या रेंज मध्ये. तर मग आपण इकडल्या ग्राफ मध्ये 1 to 3 ची रेंज पकडली. हा 1 to 3 ची रेंज पकडू आपण. हे इथपर्यंत पकडू. 1 to 3 ची रेंज पकडू. तर 1 to 3 च्या रेंज पर्यंत पकडला आपण आपला ग्राफ. इथून त्या 0 पासून ते 1 to 3 च्या रेंज पर्यंत पकडला. हा. मग आता काय करायचं? सगळ्यात पहिली व्हॅल्यू आहे 2.008 आणि ती 1 वर आहे. तर 2.008 सगळ्यात पहिले तर काय करायचं माहिती का मित्रांनो? अप्पर लिमिट लोअर लिमिट ठरवून घ्यायचं. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ठरवून घ्यायचं. तर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. तर अप्पर लिमिट बघा मित्रांनो, अप्पर लिमिट किती त्याचं आलेलं आपलं? 2.01. ते इथं असेल 2.01. 2.01 जे अप्पर लिमिट आहे ते इथं राहील 2.01. हा 2.01 म्हणजे इथं घेऊ आपण. हा 2.01. इथं काय नाव द्यायचं? UCL अप्पर कंट्रोल लिमिट. UCL. नंतर आपलं मग ते UCL ची पूर्ण लाईन मारून घ्यायची मित्र. UCL ची पूर्ण लाईन मारून घ्यायची. नंतर नंतर काय आहे मित्रांनो? अप्पर कंट्रोल लिमिट नंतर लोअर कंट्रोल लिमिट किती आहे?
एलसीएल किती आहे मित्रांनो? एलसीएल आहे 1.9899. 1.9899 आणि एक्स डबल बार किती आहे आपलं? एक्स डबल बार 2 आहे. तर आपण काय करू थोडं इथे जरा मोकळं काढण्यासाठी थोडं स्टॉप करा. ओके, चालू झालं. हे पहा, जरा मोकळा ग्राफ पाडण्यासाठी आपण काय करू, ही जी लाईन आहे 2-2च्या गॅपने मारू. हे 1 ते 2 म्हणजे एकच समजू आणि 2 ते 4 म्हणजे 2 समजू. हा, तर इथे 2 वर 2 वर लाईन मारायची. इथे 2 वर ही लाईन, ही 2 वर. हा, 2 म्हणजे हे आपलं झालं 2. हे झालं तुमचं एक्स डबल बार. हे काय झालं तुमचं एक्स डबल बार. एक्स डबल बार. थांबा, याच्यावर दाखवण्याच्या ऐवजी मी तुम्हाला याच्यातच दाखवते. थोडं प्रॅक्टिस करावं लागेल याची. इकडे बघा, हे याच्यावरच दाखवतो मित्रांनो. इकडे बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, हा, आता बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, नंबर्स मारून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8 दिवस हे बसल. हा, नंतर एक्स डबल बार हे मारून घ्यायचं. एक्स डबल बार हे डॅश डॅश काढायचं. हे कसं काढायचं? डॅश डॅशनेच काढायचं. म्हणजे गॅप. हा, पूर्ण लाईन मारून टाकायची. एक्स डबल बार. एक्स डबल बार किती आहे? 2. एक्स डबल बार किती आहे मित्रांनो? 2. एक्स डबल बार किती आहे? 2. नंतर काय आहे आपल्याकडे? एक्स डबल बार झाल्यानंतर अप्पर कंट्रोल लिमिट किती आहे? 2 पॉईंट किती अप्पर कंट्रोल लिमिट? 2.01. 2.01. आणि लोअर कंट्रोल लिमिट किती आहे मित्रांनो? लोअर कंट्रोल लिमिट किती आहे? हे अप्पर कंट्रोल लिमिट. लोअर कंट्रोल लिमिट. लोअर कंट्रोल लिमिट किती आहे? 1.989. तर बघा आता, आता पहिली व्हॅल्यू किती आहे मित्रांनो? 2.008. तर पहिली व्हॅल्यू इथे टेबलमध्ये दिलेली आहे. पहिली व्हॅल्यू तुम्ही बघू शकता. या व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा. हा, तर पहिली व्हॅल्यू 2.008. तर बघा मित्रांनो, 2.008 या लाईनला 2.008 हे 2 पेक्षा जास्त राहील आणि अंदाजे 008 म्हणजे 1च्या जवळच. 2.008. नंतर पुढचं कोणचं आहे? 1.998. 1.998, 1.981 पेक्षा जास्त राहील आणि याच्या जवळ राहील. अंदाजे काढलं तर चालतं. नंतर 1.993. 993 याच्याहून थोडं जास्त राहील आणि याच्यापेक्षा कमी राहील. 993. नंतर 2.002. 2.002 कुठे येईल? इथं. चौथ्या लाईन मध्ये 2.002 किती येईल? इथं. आलं. नंतर पाचवं पाचवं 2.002 येते, सॉरी 2.002 आहे मित्रांनो. तर 2.002 असल्यामुळे ते इथं येईल. 2.002. नंतर पुढचं कोणचं आहे? 2.002 नंतर 2.001 याच्यापेक्षा थोडं खाली 2.001. नंतर 1.995. 995 म्हणजे हे 98 आहे आणि हे 2 आहे. 995 थोडं मध्ये 995. 993 पेक्षा थोडं वर आहे. नंतर 2.004. 2.004 इथं येईल. 2.004 आणि 1.999. 1.999 2च्या एकदम जवळ आहे. मग काय करायचं, याला जोडायचं मित्रांनो. स्ट्रेट लाईननी जोडायचं.
बघा आपलं काम काय आहे, हा ग्राफ पेक्षा हेच बरं आहे. आलं लक्षात? आपलं काम काय आहे की युसीएल आणि एलसीएलच्या मध्ये गेलं नाही. युसीएल आणि एलसीएलच्या मध्ये गेलं नाही तर मग प्रोसेस कंट्रोल मध्ये, आणि जर युसीएल आणि एलसीएलच्या जर बाहेर व्हॅल्यू गेल्या प्रोसेस कंट्रोल मध्ये नाहीये. तर हे एक्स बार साठी आहे, तर ही प्रोसेस कंट्रोल मध्ये. आता आपल्याला आर चार्ट काढायचा. आर चार्ट, तर आर चार्ट साठी बघा मित्रांनो, आर चार्ट साठी तसंच एलसीएल किती आहे 0, एलसीएल किती आहे 0. हा हे आर बार, आर बार हे आर बार. नंतर युसीएल किती आर बारचं, युसीएल किती आहे 0.037, 0.037. हा तुम्ही रफली इथं लाईन्स पण मारू शकता, ते त्याच्यावर तुम्हाला दाखवायला सोपं आहे. वन, आपण आपण काय करू, व्हाईट कलरच्या लाईन्स मारू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हा तर हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आणि इकडे किती आहे मित्रांनो, इकडे बघा, इकडे किती आहे 0.018, 0.24, 24, हा 0.09. तर 0.05 जरी इकडे घेतलं तरी तुम्हाला कम्फर्टेबल होऊन जाईल. हे तर 0 आहे, तर असं घेतलं. आणि आर बार किती आहे आपलं 0.037 आहे ना, तर हे 0.037 लिहून टाकायचं. काही नाही घेतलं तरी तुम्हाला समजून जातं. हा सर हे युसीएल आहे. आपला आर बार किती, आर बार किती मित्रांनो 0.0175, 0.0 0.0175. आता एक 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 व्हॅल्यू प्लॉट करायच्या. सगळ्यात पहिली व्हॅल्यू 0.027. बघा मित्रांनो 0.027 ही 17 पेक्षा जास्तच राहील, आणि 37 दोघांच्या मध्ये राहील 27. लक्षात अंदाजे काढायचे हे. नंतर 0. तुम्हाला वेळ भेटला ग्राफ काढून तुम्ही परीक्षेत काढू शकता. 0.11, 0.11, 0.011 याच्यापेक्षा हे 0 आहे. 0.011 इथं कुठं आहे 0.011. नंतर 0.017 म्हणजे याच्या जवळ आहे 17. नंतर 0.009, 0.009, 009 ना, झिरोच्या जवळच राहील. नंतर 0.014, 14, 11 पेक्षा थोडं जास्त राहील. नंतर 0.02, 0.02, 27 पेक्षा थोडं 0.02. नंतर 0.024, 27 पेक्षा थोडं कमी, या 27 पेक्षा. नंतर 0.018, 17 पेक्षा थोडं जास्त, 18. आलं लक्षात? मग नंतर हा ग्राफ प्लॉट करायचा. हा स्ट्रेट, स्ट्रेट मारायच्या लाईन. किती 6 मार्काला येते असं लिहायचं. प्रोसेस, प्रोसेस इज इन कंट्रोल since no value falls above or below LCL, आपलं UCL and LCL. समजलं का? स्टॉप कर.